Good afternoon, friends. My name is Anandi Sanjay Sute, and my topic is linear equation in two variables. So let's start. तर काय आपल्याला इथे एक इक्वेशन दिले आहे. याची आपण ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 आणि ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आता आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कट कुठे होईल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे दोन प्रकार आहेत, सबस्टिट्यूशन मेथड आणि एलिमिनेशन. तर आपण हा एलिमिनेशन ने करता, तर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट होऊ शकते, कारण की इथे 1 आहे आणि इथे 3 आहे. तर 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं 3 वजा 3 असं येऊ शकते. म्हणून आपण इथे लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3 आणि हा इक्वेशनला 3 ला मल्टिप्लाय करू. आता बघा 3 वजा 3 आणि एक सरळ असा प्लस आणि मायनस मायनस 3 3 चा 9 आणि y सरळ तसा. त्यानंतर 3 चा 24, ठीक आहे. त्यानंतर या इक्वेशनला 3 देऊ. त्यानंतर हे इथे पण प्लस साइन आहे आणि इथे पण प्लस साइन आहे. जर एकसारखी साइन असली तर सबट्रॅक्ट करायचं आणि जर अलग अलग साइन असली प्लस मायनस तर त्याला ऍडिशन करायचं. आपण एकसारखी साइन आहे म्हणून आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणून लिहू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3. तर बघा हा 1 आणि हा 3. आता इथे काय होतंय, मायनस प्लस आणि मायनस होते म्हणून आपण खालतं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून साइन लिहू. मायनस आणि मायनस प्लस होते म्हणून इथं प्लस प्लस आणि मायनस मायनस होते इथे मायनस होते. त्यानंतर इथे प्लस आणि मायनस मायनस होते म्हणून हे कट होऊन जाईल. याच्यानंतर प्लस आणि मायनस मायनस होते आणि मोठ्या संख्यावर प्लस चिन्ह आहे म्हणून आपण ते प्लस आणि 9 मधून 5 कट केले तर 4 वाचते आणि y झाला तसा. त्यानंतर इथे 16 मधून 24 मायनस करू. तर 8 आन्सर येते ना. मोठ्या संख्येवर मायनस चिन्ह आहे म्हणून आपण इथे मायनस देऊ. त्यानंतर y -8/4. 4 2 जार 8 येते म्हणून तर y इथे मायनस साइन आहे म्हणून इथे -2 येईल. त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून आपण लिहू पुटिंग y -2 in equation 2.